तर आज आपण बघणार आहोत वॉटर ट्रीटमेंट. वॉटर ट्रीटमेंट हा विषय महत्त्वाचा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या इंजिनिअरिंग फील्डसोबत. कारण पब्लिक वॉटर युटिलिटी म्हणजे लोकांसाठी पाणी पुरवठा करणे हा विषय जो आहे त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स काम करतात कॉर्पोरेशनमध्ये किंवा पब्लिक सप्लाय जिथं आहे तिथं. तर या वॉटर ट्रीटमेंट या युनिटमध्ये बेसिकली दोन महत्त्वाच्या प्रकारच्या ट्रीटमेंट आपण बघू ज्या कराव्या लागतात. म्हणजे जे पाण्याचं फायनल यूज आहे त्यातलं एक आहे डोमेस्टिक यूज म्हणजे घरगुती वापराचं पाणी, आणि दुसरा महत्त्वाचा यूज आहे इंडस्ट्रियल यूज. या दोन्हीसाठी पाणी जे लागतं त्याचे निकष वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रक्रिया पण वेगवेगळ्या आहेत. डोमेस्टिक यूजमध्ये परत दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ड्रिंकिंग पर्पज पिण्याचं पाणी, आणि दुसरं म्हणजे इतर पूर्ण मिसेलिनियस हाऊसहोल्ड यूज ज्याच्यामध्ये वॉशिंग क्लोथ्स हा एक त्याचा उपयोग आहे. दुसरं तर वॉशिंग युटेन्सिल्स भांडे धुणे, फ्लोअर्स फरशा धुणे, त्यानंतर कार बाईक वॉशिंग, त्यानंतर वॉशरूममध्ये पाणी लागतं, आणि असे इतर यूज जे आहेत ते सगळे घरगुती वापराचे. याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल यूज हा एक मोठा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये काही इंडस्ट्रीज अशा आहेत ज्याला खूप पाणी लागतं. पाणी हा एक महत्त्वाचा घटक असतो. तशा इंडस्ट्रीजमध्ये एक येते शुगर इंडस्ट्री, त्यानंतर दुसरी आहे फूड अँड बेवरेजेस. फूड अँड बेवरेजेसमध्ये जाम जेली तयार करणारे, फ्रूट ज्युसेस जे आहेत, स्क्वॅशेस तयार करणारे, जे काही सगळे बॉटल्ड फ्रूट ज्युसेस पल्प येतात ते सगळे, आणि इतर फूड पॅकेज फूड स्नॅक्स वगैरे अशी सगळी इंडस्ट्री. त्यानंतर आहे वायनरी आणि डिस्टिलरी, सगळ्या प्रकारचे मद्य तयार करणारी इंडस्ट्री. त्यानंतर सिमेंट इंडस्ट्री एक पाण्याची गरज असलेली मोठी इंडस्ट्री आहे. पल्प अँड पेपर इंडस्ट्री हा एक मोठा सेगमेंट आहे. बांबू किंवा युकॅलिप्टस, निलगिरी वगैरे जे आहेत त्याचे लाकडं जे आहेत त्याची प्रक्रिया, पूर्ण बांबूची प्रक्रिया अल्कलाईन वॉटरमध्ये करून त्यातून सेल्युलोज वेगळा केला जातो, आणि खूप पाणी लागतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्याच्यामुळे पल्प अँड पेपर इंडस्ट्रीला ही एक पाण्याची गरज असलेली इंडस्ट्री आहे. तसंच आहे पॉवर इंडस्ट्री, पॉवर जनरेशन, याला पण खूप पाणी लागतं. त्यानंतर टॅनरी, लेदर इंडस्ट्री, याला पाणी लागतं आणि ही पाणी प्रदूषित करणारी पण इंडस्ट्री आहे. पॉवर जनरेशनमध्ये मुख्यतः बॉयलरमध्ये पाणी टाकून ते पाणी उकळलं जातं, आणि त्याच्यामधून जी वाफ निघते ती आणखी गरम करून सुपर हिटेड स्टीम जी आहे ती टर्बाईनवर फेकल्या जाते. टर्बाईन मूव्ह होतं, आणि टर्बाईन फिरलं की मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. असा साधारण फ्लोचार्ट जो आहे पॉवर जनरेशन युनिटचा असतो. त्याच्यापैकी पाणी गरम करणे याला कुठलीही ऊर्जा लागली, कोळसा असो इतर काही असो, पण बॉयलर हा फॅक्टर कॉमन असतो, आणि बॉयलरमध्ये पाणी उकळणे हा फॅक्टर कॉमन असतो. ते उकळणारं पाणी कसं असावं हे महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या इंडस्ट्रियल यूजमध्ये पाणी कसं पाहिजे ते आपण बघू. म्हणजे पाण्याचे निकष, या दोन्ही डोमेनमध्ये पाण्याचे निकष काय काय आहेत. त्याच्यापैकी ड्रिंकिंग पर्पजचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे त्याच्यामध्ये मुख्यतः रिमूव्हल ऑफ पॅथोजन, त्यात जर्म्स नको, बॅक्टेरिया नको, ही महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. आणि इंडस्ट्रियल यूजमध्ये महत्त्वाची काळजी जी घ्यायची आहे ती आहे त्यात डिझॉल्व्ड सॉल्ट्स फार नको. तर
रिमूव्हल ऑफ डिझॉल्व्ड सॉल्ट्स. हे कुठले डिझॉल्व्ड सॉल्ट्स आहेत आणि त्याचा काय परिणाम होतो तो आपण पाहूया. हे जे डिझॉल्व्ड सॉल्ट्स आहेत हे मुख्यतः कॅल्शियम मॅग्नेशियम चे सॉल्ट असतात. ते सॉल्ट म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर मॅग्नेशियम बायकार्बोनेट, त्याच्यानंतर कॅल्शियम क्लोराईड, मग मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, त्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम नायट्रेट. असे सॉल्ट जे आहेत ते पाण्यात असतात आणि ज्याच्यामुळे पाणी जे आहे ते हार्ड होतं. तर या सॉल्टचं कॅल्क्युलेशन जर कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर पाण्याचं हार्डनेस जास्त असतं. सो हार्डनेस ऑफ वॉटर इज बेसिकली कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिझॉल्व्ड सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आणि हे जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट आहेत याचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर सगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये प्रॉब्लेम येतात. मग ते प्रॉब्लेम जे आहेत ते अगदी किरकोळ प्रॉब्लेमपासनं प्रॉडक्टच्या ॲस्थेटिक्स म्हणजे शेवटचं प्रॉडक्ट दिसायला खराब असणे इथपासून तर अगदी मोठे ॲक्सिडेंट होण्यापर्यंत सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते या डिझॉल्व्ड सॉल्ट्समुळे होतात. आणि त्याच्यामुळे बॉयलरमध्ये जे पाणी टाकायचं आहे त्याला डिझॉल्व्ड सॉल्ट नको, पल्प अँड पेपर इंडस्ट्रीमध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट नको, टॅनरीमध्ये नको डिझॉल्व्ड सॉल्ट, सगळे फूड अँड बेवरेजेस, वायनरी अँड डिस्टिलरी जे आहेत त्याच्यामध्ये पण डिझॉल्व्ड सॉल्ट खूप प्रमाणात नको. प्रत्येक इंडस्ट्रीची स्वतःची एक रिक्वायरमेंट आहे की किती डिझॉल्व्ड सॉल्ट चालतं, किती डिझॉल्व्ड सॉल्ट पाहिजे. त्याच्याप्रमाणे प्रत्येक इंडस्ट्रीचे स्वतःचे स्टँडर्ड्स आहेत. आपल्या पोटाचे पण जे आहेत ड्रिंकिंग पर्पजमध्ये डिझॉल्व्ड सॉल्ट किती असावे आणि किती नसावे याचे स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे खूप कमी डिझॉल्व्ड सॉल्ट असतील तर आपल्या बॉडीला ते मिनरल्स भेटणार नाही, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. आणि खूप जास्त डिझॉल्व्ड सॉल्ट असतील तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल जमा होणे किडनीमध्ये, युरिनल कॅल्करी, त्याच्यानंतर अपचन होणे, इनडायजेशन, असे प्रॉब्लेम जे आहेत ते सुरू होतात. त्याच्यामुळे साधारणतः ड्रिंकिंग पर्पजसाठी जे पाणी आहे त्याचा सोर्स असा शोधण्यात येतो की ज्याच्यामध्ये मुळातच डिझॉल्व्ड सॉल्ट कमी आहेत. म्हणजे नदीचं पाणी, मग ते डॅम बांधून अडवणे, मग त्या डॅमचं पाणी जे आहे ते प्रक्रियेसाठी एका वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पाठवणे आणि त्याच्यामध्ये क्लोरिनेशन वगैरे म्हणजे फिल्ट्रेशन, सेडिमेंटेशन अशा प्रक्रिया करून त्याला क्लॅरिफाय करून स्वच्छ पाणी जे आहे दिसायला त्याला क्लोरिनेट करायचं आणि ते पाणी जे आहे ते पाईपलाईननी सगळ्या घरांना पाठवायचं. ही एवढी प्रक्रिया जी आहे ती नदीच्या पाण्यावर केली जाते. त्याच्यामुळे सहसा ड्रिंकिंग वॉटरचे जे सोर्सेस असतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा सोर्स जो आहे तो नदी असतो. कारण पहिलेपासनं इतक्या वर्षापासनं सिव्हिलायझेशन जे मानवी वस्ती ती चांगल्या नदीच्या, मोठ्या नदीच्या काठावरच झालेली आहे. हे तुम्ही पाहू शकता. कारण की पाणी हे जीवनाला महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे किमान ट्रीटमेंटमध्ये ते पाणी पिण्यायोग्य व्हावं म्हणून डॅम्स जे बांधतात ते पण नदीवरच बांधतात. खूप हार्ड पाणी जर असेल, जे खूप सॉल्ट असतील, तसं पाणी जे आहे त्याच्यामध्ये सॉल्ट रिमूव्ह करण्याची प्रक्रिया करून ते सामान्य जनतेला पाठवणे हे काही पब्लिक डिस्ट्रीब्युशनमध्ये परवडण्यासारखं नाही आहे आर्थिकदृष्ट्या. त्याच्यामुळे मुळातच कमी सॉल्ट असलेला सोर्स जो आहे तो शोधण्यात येतो. त्यानंतर आहे इंडस्ट्रीयल ट्रीटमेंट ऑफ वॉटर. तर इंडस्ट्रीमध्ये जे पिण्याचं पाणी लागतं त्याला फार कमी डिझॉल्व्ड सॉल्ट पाहिजे. काही ठिकाणी अगदी म्हणजे नकोच तसे डिझॉल्व्ड सॉल्ट. त्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीज ते पाणी ट्रीट करतात. मग मुळातच ते पण कमीत कमी सॉल्ट असलेला सोर्स शोधतात नदीसारखा आणि मग त्याच्यामध्ये प्रक्रिया करून ते सॉल्ट काढतात. कारण की जितके सॉल्ट जास्त तितकी प्रक्रिया करायला खर्च जास्त, केमिकल जास्त. काही प्रक्रिया आहेत ज्या ठळक मारण याच्यामध्ये आपण बघूया की पुढच्या लेक्चरमध्ये की कुठल्या प्रक्रिया करून हे सॉल्ट जे आहेत हे घालवण्यात येतात. आता या सॉल्टमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे बायकार्बोनेट जे आहेत, बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, ह्या दोन केमिकल्स असं आहे की यांना उकळलं की त्याचं रूपांतर जे आहे ते कॅल्शियम कार्बोनेटमध्ये होतं.
आणि कॅल्शियम कार्बोनेट हा सगळ्यात इन्सोल्युबल घटक आहे. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट रिस्पेक्टिव्ह कार्बोनेट्स आर फॉर्म्ड आफ्टर बॉइलिंग. आणि त्याच्यामध्ये कार्बोनेट्सची सोल्युबिलिटी सगळ्यात कमी असते. त्याच्यामुळे तुम्ही पहा की एखाद्या पातेल्यामध्ये 2-4 लिटर पाणी घेतलं आणि गरम केल्यानंतर ते पाणी जर थंड केलं अर्धा तास गरम करून, तर तुम्हाला तळाशी काहीतरी असं व्हाईट प्रेसिपिटेट दिसतं. ते व्हाईट प्रेसिपिटेट जे आहे ते म्हणजे बायकार्बोनेट्स आर कन्व्हर्टेड टू कार्बोनेट्स. आणि ते मग पाणी फिल्टर केलं आपण की त्याच्यातून कार्बोनेट्स निघून गेलेले असतात. म्हणजे आधीचे बायकार्बोनेट्स आता कार्बोनेट बनून निघून गेलेले असतात. हे जे पाणी आहे त्या पाण्यातून बायकार्बोनेट्स निघाले म्हणजे त्याच्यातून टेम्पररी हार्डनेस निघाली. का बरं? तर जी हार्डनेस गरम करून थंड केल्यावर पाणी निघून जाते त्या हार्डनेसला टेम्पररी हार्डनेस म्हणतात. तर कॅल्शियम बायकार्बोनेट जर आपण कन्सिडर केला आणि त्याला गरम केलं, म्हणजे पाणी बायकार्बोनेट असलेलं, तर इट इज कन्व्हर्टेड इंटू कॅल्शियम कार्बोनेट जे तळाशी साचतं, प्लस CO2 जे निघून जातं, प्लस H2. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर वगैरे जे आहे त्याच्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट तळाशी असतो. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो पाणी गरम केल्यामुळे निघून जातो आणि H2O बिकम्स पार्ट ऑफ रेस्ट ऑफ द वॉटर. तर असं प्रक्रिया जी होते त्याला जे पाणी गरम करून थंड केलेलं असतं त्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स नसतात. त्याच्यामुळे हे जे बायकार्बोनेट्स आहेत दोन्ही कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे त्याला म्हणतात टेम्पररी हार्डनेस. तर टेम्पररी हार्डनेस इज द हार्डनेस विच कॅन बी रिमूव्ड बाय बॉइलिंग अँड कूलिंग डाऊन द वॉटर. उरलेले सगळे जे आहेत क्लोराइड्स, सल्फेट्स अँड नायट्रेट्स हे सगळे गरम करून थंड केल्यावरही याच्यामध्ये काही फरक पडत नाही. ते तसेच राहतात. त्याच्यामुळे ते पाण्यात राहतात. देअरफॉर chlorides, sulfates and nitrates of calcium and magnesium are called as permanent hardness. तर अशा प्रकारे टेम्पररी आणि परमनंट टोटल हार्डनेस, टेम्पररी प्लस परमनंट हार्डनेस इज इक्वल टू टोटल हार्डनेस. आणि याच्यामध्ये इंडस्ट्री जी आहे त्याला दोन्ही प्रकारचे हार्डनेस नको. त्याच्यामुळे त्याच्या काही ट्रीटमेंट आहेत. ते काही ट्रीटमेंट महागडे आहेत, काही ट्रीटमेंट कमी खर्चाचे आहेत. त्या ज्या इंडस्ट्रीला जसं पाणी हवं आहे आणि त्यांच्या इकॉनॉमीला जे सूट होतं त्याच्याप्रमाणे त्या ट्रीटमेंट जे आहेत ते प्रत्येक इंडस्ट्री स्वतःच्या डिझाईन करतात. तर हे झालं बेसिक वॉटर ट्रीटमेंटचं इंट्रोडक्शन, ज्याच्यामध्ये इथून आता पुढच्या ट्रीटमेंट काय करायच्या, कुठल्या इंडस्ट्रीला कशा हार्डनेसचं पाणी लागतं हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया.